गुड मॉर्निंग मित्रांनो. शिवायच्या बड्डेची तयारी सुरू होती आणि त्यानंतर तो आजारी पडला. त्यामुळे इतक्या मोठ्या गॅपनंतर मला व्हिडिओ बनवायला लागतोय. बड्डेनंतर लगेचच मुलं कशी काय आजारी पडतात हेच मला समजत नाही. श्रीशाच्या वेळेस पण असंच झालं आणि आता शिवायलाही असंच होतंय. अजूनही त्याला बरं वाटत नाही आहे. त्याचं वाफ देणं वगैरे सुरूच आहे. स्कूल सुटल्यानंतर श्रीशा आमची अशी आजीची वाट बघत होती. शिवायची झोप कमी झाली आहे त्यामुळे आता मला त्याला असं झोक्यात टाकून स्वयंपाक वगैरे करावा लागतो. कपडे वाळत घालायला माझ्यापेक्षा जास्त शिवायच पुढे असतो कारण त्याला असं खेळायचं असतं. खेळण्यांसोबत आता घरातली भांडीसुद्धा कमी पडायला लागली आहेत. जेवण झाल्यानंतर मी आणि ओमकारनी श्रीशाला आणि शिवायला झोपवायला घेतलं. दीदी झोपली पण आमच्या बाळाला काही झोपायचं नव्हतं. आज जेवायला व्हेज बिर्याणी बनवायची होती आणि भाज्या कट करताना माझं बोटसुद्धा कापलं. व्हेज बिर्याणी बनवली आणि श्रीशाचा अभ्यास आज आजी घेत होती. श्रीशा शिवायसाठी पनीर आणि ब्रोकोलीचा राईस बनवला होता. त्या दोघांनी तो खाल्ला आणि नंतर दादूसोबत ते दोघेही खेळत होते. स्वतःला काही येत नाही तरी पण भावाला शहाणपणा शिकवायचा म्हणून श्रीशा त्याचा अभ्यास घेत होती. असा होता व्लॉगचा 32वा दिवस. आता भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.